अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा फरांदे यांना पाठिंबा। नाशिक मध्य मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे यांनी आज मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 16 मधील रामदास स्वामी मठ, टाकळीगाव, आदिवासी पाडा, पंचशील नगर, दीपक नगर यासह विविध भागात प्रचार दौरा केला। यावेळी फरांदे यांचं ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आलं। तसेच प्रभागातील स्वामी समर्थ मठात जाऊन समर्थ रामदास स्वामींचं दर्शन देखील घेतलं। यावेळी घराघरातील महिलांनी त्यांचं औक्षण करून शुभेच्छा दिल्या। यावेळी उमेदवार देवयानी फरांदे यांना अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने जाहीर पाठिंबा दिला। नमस्कार, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघामधून मी सारिका नागरे, राज्य उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार देवयानीताई फरांदे यांना जाहीर पाठिंबा देत आहे। तसेच फरांदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना, उज्ज्वला योजना अशा विविध सरकारी योजनेचा लाभ प्रभागातील नागरिकांना मिळाला। त्यांनी आजपर्यंत जनतेच्या हिताची कामे केली असल्याने आताही त्यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार मतदारांनी केला। महायुतीच्या उमेदवार देवयानीताई फरांदे यांच्या आज आम्ही प्रचारार्थी सर्वजण जमलो आहोत। रामदास स्वामी मठापासून आम्ही शिवाजीनगर, आंबेडकर नगर इथून त्यांची प्रचार रॅली काढणार आहे। ताईंचा विकास कामांचा हा लोकांपर्यंत पोहोचला आहे, तरी आम्ही सर्वजण त्यांच्या महायुतीचे सर्वजण आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत आणि मोठ्या मतदार संघातून त्या निवडून येणार आहे एवढं आम्ही इथे सांगतो आणि थांबतो। नमस्कार, माननीय आमदार देवयानीताई फरांदे यांच्या प्रचार रॅलीमध्ये आम्ही सर्वजण जमलो आहे। सगळे महायुतीचे सगळे लोक आहेत। आपण ज्या वास्तूमध्ये उभी आहे ही रामदास स्वामी मठ आज ताईंच्यामुळे इथे झालेला आहे आणि ताईंचं काम सांगण्याची काहीही गरज नाही आहे, कारण त्यांचा कामाचा लेखाजोखा सगळं काही सांगतो आहे आणि आम्ही या ठिकाणी प्रचंड संख्येने जमलो आहे आणि ताईच निवडून येणार आहे आम्ही आजच जाहीर करतो। धन्यवाद। नाशिक विधानसभा, मध्य विधानसभेच्या लोकप्रिय आमदार देवयानीताई फरांदे आज त्यांच्या प्रचार रॅलीनिमित्त आज आम्ही रामदास स्वामी मठ येथे जमलेलो आहे। तर आज आमच्या प्रभाग क्रमांक 16 या प्रभागामध्ये सर्वात जास्त मतदान ताईंना मागच्या वेळेसही भेटलं होतं, यावेळेसही भेटेल आणि ताईंनी या नाशिक शहरामध्ये मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक काम केलेलं आहे। प्रत्येक समाजाकरता केलेलं आहे, मराठा समाजाकरता, दलित समाजाकरता, मुस्लिम समाजाकरता, त्यानंतर परीट समाजाकरता, वैदू समाजाकरता, त्यानंतर अजून जितक्या जाती आहेत त्या प्रत्येक जातीकरता आमदार फरांदेताई यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि समाज मंदिरं बांधणं हे त्यांचं पहिल्यापासून ध्येय होतं। तर आमच्या या पूर्ण नाशिक शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्यांनी आमदार देवयानीताई फरांदे ह्या विजयी होतील अशी मी नागरिकांच्या वतीने सांगतो आणि नागरिकांना पण विनंती करतो की सर्वात जास्त 20 तारखेला फरांदेताई यांना मतदान करून विजयी करावं ही नम्रतेची विनंती करतो। अध्यक्ष आहे भास्कर घोडेकर। या भागामध्ये मॅडमच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना, सुलभ शौचालय योजना, उज्ज्वला योजना अशा अनेक योजना मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्या। त्यानंतर हे जे मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार देखील 3,85,00,000 रुपये खर्च करून मॅडमने केलं आहे। असे अनेक लोकसेवेप्रमाणे जनतेच्या हिताची कामं मॅडमने केली। त्यामुळे आज या ठिकाणी तळागाळामध्ये फरांदे मॅडम आहे, गोरगरीब लोकांच्या मनामध्ये फरांदे मॅडम आहे। त्यामुळे अतिशय मताधिक्याने प्रभाग क्रमांक 16मध्ये मॅडमला या ठिकाणी निवडून आणण्याचा निर्धार त्या स्थानिक नागरिकांनी केला आहे आणि त्याप्रमाणे मॅडम निवडून येतील असे आम्हाला शाश्वत आहे। मी राज्य उपाध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष हनुमंतजी सुतार, जिल्हा अध्यक्ष भगवानजी थोरात साहेब, राज्य उपाध्यक्ष सारिकाताई नागरे, आम्ही आज माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ काम करते। आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। आज नाशिक मध्यमध्ये यांना आज अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे आणि आमचा सगळा ओबीसी समाज ताईंच्या पाठीमागे उभे राहील।
आणि ताईंना भरघोस मताने निवडून आणण्यात अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ पुढे असेल आणि आमचा ओबीसी समाज सर्व पुढे असेल. आणि आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांना महाराष्ट्राचं परत मुख्यमंत्री बनवण्यासाठी ओबीसी समाज सर्वात पुढे राहील. धन्यवाद. उमेदवारी देवयानी फरांदे यांनी जनतेच्या हिताची तसेच प्रभागातील मंदिराची विकास कामे केल्यानं नाशिक मध्य मतदारसंघात पुन्हा एकदा कमळच फुलणार असल्याचं बोललं जात आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो.